बिना वाटणातली मोडाच्या मुगाची भाजी पाहणार आहोत. अगदी साध्या सोप्या पद्धतीने पटकन होणारी किंवा घाई गडबडीतली बोलूया. त्याआधी मी सुजाता किचन मेनूजमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत करते. मोड आलेले मूग घेतलेत. तर हे आपण इंडक्शनवर बनवतो आहे. तर पाहू शकता इंडक्शनवर अशी ना स्टीलची खालून असे पाट असलेली भांडी चालतात स्टीलची. तर मी चहासुद्धा बनवला होता. आणि आता हे मोडाचे मूग ना सुरुवातीला अगदी जरा वेळ शिजवून घेऊ. मूग ना भिजवून मोड काढलेत तर शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही. पण अगदीच ना अशी थोडेसे शिजवून घेतले सुरुवातीला, म्हणजे फोडणी करून ना पटकन भाजी तयार होते. अगदी बुडतील इतपतच पाणी घेतले मी, खूप थोडं. सुकी भाजी बनवते. रस्साभाजी बनवायचं असेल तर थोडं पाणी जास्त ठेवलं तरी चालेल, पण रस्साभाजीसाठी ना थोडं वाटण लागतं. पण आपण ही सुकी भाजी बिना वाटणातली अशी बनवतो आहे. मध्ये थोडंसं मीठ घालून घेते आणि हे शिजवून घेऊ. एक 5 ते 6 मिनटामध्येच मस्त असे शिजले गेले ते मोडाचे मूग, पाहू शकता. लगेचच फोडणी बनवायला घेऊ. मूग शिजले गेले तर फोडणीमध्ये थोडेसे परतवून पटकन अशी भाजी तयार होईल. तर या ठिकाणी मी एक फ्राय पॅन घेतला आहे. तेल घेतले 1 चमचा. तेल गरम झालं म्हणजे मोहरी घातली. मोहरी तडतडली म्हणजे थोडंसं जिरंसुद्धा घालू. असेल तर थोडासा कढीपत्ता घातला तरीसुद्धा चालेल. एक कांदा मोठा बारीक बारीक चिरून घेतला आहे. तर आवडत असेल तर कांदा थोडा लांब लांब चिरला तरी भाजीमध्ये, अशा सुक्या भाज्यांमध्ये लांब कांदा चिरलेला थोडा छान दिसतो दिसायला. त्यासोबतच ना लसूण ठेचलेलं घेतलेत 7 ते 8 पाकळ्या आणि ताजा कढीपत्त्याची 7 ते 8 पानं घेतलेत. कांदा जरा वेळ परतवून घेऊ. कांदा थोडासा लालसर होत आला म्हणजे यामध्ये टोमॅटो घालून घेऊ. अगदीच टोमॅटो आवडत नसेल ना तर थोडं कोकम वगैरे घातला तरीसुद्धा चालेल. कोथिंबीर घातली मूठभर बारीक चिरलेली आणि टोमॅटोसुद्धा बारीक चिरून घेतला आहे. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर परतवून घेऊ. चांगलं मऊ होईपर्यंत ना टोमॅटो वगैरे परतवून घेऊ. थोडंसं यावर झाकण ठेवून देऊ म्हणजे पटकन टोमॅटो वगैरे मऊ होईल. थोडा वेळ झाकण ठेवलं होतं आणि पाहू शकता 1-2 मिनटामध्येच ना टोमॅटो मस्त मऊ झाला आहे. यामध्ये मसाले घालून घेऊ. मसाल्यांमध्ये नेहमीप्रमाणे लाल तिखट, हळद, धनेपूड, जिरेपूड घेतली. किंवा अगदी साठवणीचा मसाला घेतला ना तर खूप जास्त मसालेसुद्धा घालायची गरज नाही. असेल तर थोडासा हिंगसुद्धा घालायचं आहे. मसाले व्यवस्थित कांदा टोमॅटोमध्ये परतवून घेऊ. आणि यामध्ये मी घेतलं आहे 1-2 मोठे चमचे सुकं खोबरं. खोबऱ्याने खूप जास्त छान अशी चव येते भाजीला. किंवा ओलं असेल तर ओलं घ्यायचं, पण सुकं खोबरं घालून थोडी वेगळी भाजीला चव येते आणि ओलं खोबरं घालून ना थोडीशी वेगळी चव येते. साधारण पाववाटी इतकं सुकं खोबरं घेतलं होतं मी. आणि हा जो मोड आलेला मूग आहे तो अर्धा पाव इतका आहे. खोबरं घातलं आणि सोबतच शिजवलेले ना मूग. तर मूग आधीच आपण शिजवून घेतलेत. तर हे पटकन आता फोडणीमध्ये परतून भाजी तयार होईल. आवडीनुसार आपण यामध्ये मसाले घालू शकतो. लसूण थोडा जास्त घातला म्हणजे भाजीला खमंग अशी बनली जाते. पाहू शकता अगदी थोडं पाणी राहिलं आहे. तर अगदी सुकी भाजी बनवण्यासाठी ना पाणी थोडंच घालून शिजवून घ्यायचं आहे. किंवा अगदी सुरुवातीला नाही शिजवले ना तरी अशी फोडणीमध्ये घालून नंतर पाणी घालून शिजवले तरीसुद्धा चालेल. पण सुरुवातीला असे थोडे शिजवून घेतले कोणतेही कडधान्य आणि फोडणी दिली म्हणजे ना थोडी भाजी वेगळ्या पद्धतीची बनली जाते. चवीनुसार मीठ घातलं आहे. साधारण 1 टीस्पून इतकं मीठ घातलं आहे आणि व्यवस्थित परतवून घेऊ. मी सुकं खोबरं वापरलं होतं. कधी सुकं खोबरं, कधी ओलं खोबरं, कधी शेंगदाण्याचं कूट घालून किंवा अगदी थोडंसं वाटण घालूनसुद्धा ना आपण ही भाजी वेगवेगळ्या चवीची अशी छान बनवू शकतो. कोकम थोडासा घालूनसुद्धा ना खूप छान अशी भाजी चवीला मस्त बनते. ते व्यवस्थित परतवून घेते. अगदी थोडं पाणी आहे पाहू शकता. आणि पाणीसुद्धा ना व्यवस्थित आटवून घेऊ. अगदीच सुकी अशी भाजी बनवून घेऊ. आणि मला मसाले ना थोडे कमी वाटत होतं लाल तिखट, यासाठी ना मी यामध्ये थोडासा कांदा लसूण मसाला घातला आहे. म्हणजे अगदी चटपटीत अशी तिखट भाजी बनली जाईल. यासाठी 1 चमचाभर कांदा लसूण मसाला घातला आहे. ते व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तर पाहू शकता या ठिकाणी मी भाजी पूर्ण आटवून घेतली पाणी. आणि शेवटी ना 2 ते 3 मिनटं मंद आचेवर चांगली वाफवून घेतली म्हणजे तेल सुटलं जातं. आणि या ठिकाणी आपली पटकन होणारी अशी मोडाच्या मुगाची भाजी बनवून तयार झाली. भाजी डब्यांसाठी चपातीसोबत भाकरीसोबतसुद्धा खूप छान अशीच बनली जाते. आणि अगदीच घाई गडबडीतली साधी सोपी अशी भाजी बोलूया.
वरून थोडंसं मी खोबरं घातलं होतं सजावटीसाठी. आणि या ठिकाणी आपली साधी सोपी अशी मोडाच्या मुगाची भाजी बनवून तयार झाली. तर ही रेसिपी आवडली तर व्हिडिओ खाली लाईक करा. चॅनलवर नवीन असाल ना तर सुजाता किचन मेनूज या आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा. पुन्हा भेटूया मस्त अशा नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.